उल्हास नदी ही केवळ पाण्याची वाहिनी नसून ठाणे कल्याण डोंबिवली परिसराच्या जीवनरेषेचा कणा आहे. मात्र गेल्या काही वर्षात वाढते प्रदूषण, अनधिकृत बांधकामे आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचा आरोप उल्हास नदी बचाव कृती समितीने केला आहे. समितीचे सदस्य रवींद्र लिंगायत यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की दरवर्षी पावसाळ्यानंतर नदीत औद्योगिक सांडपाणी, रसायने आणि कचऱ्यामुळे जलपर्णीचे मोठे प्रमाण वाढते. त्यानंतर जलपर्णी काढण्यासाठी टेंडर काढले जातात. काही काळ साफसफाईचा देखावा केला जातो, मात्र मूळ प्रदूषणावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. परिणामी पुढील वर्ष पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते. हा प्रकार नदी स्वच्छतेपेक्षा आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठीचा आहे का, असा सवाल समितीने उपस्थित केला आहे. नदीकाठावरील अनधिकृत बांधकामांबाबत समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित महसूल आणि पालिका प्रशासनाकडून कारवाई अपेक्षित असताना काही ठिकाणी अधिकाऱ्यांचे मौन आणि बिल्डरची दादागिरी वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. पर्यावरणीय नियम केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र असल्याचं निवेदनात नमूद केलं आहे. दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानेचंदानी यांनी नदीकाठी होणाऱ्या अनधिकृत घाटांविरोधात सातत्यानं लढा दिला होता. त्यांच्या निधनानंतर त्या भागातील कारवाया थांबल्याचं समितीचं म्हणणं आहे. उल्हास नदी वाचवायची की फक्त वाचवतोय असा देखावा करायचा, असा थेट प्रश्न उपस्थित करत प्रदूषण रोखणे, अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करणे, दोषींना जबाबदार धरणे गरजेचे असल्याचे समितीनं स्पष्ट केलंय. उल्हास नदी ही जनतेची संपत्ती असून प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रितपणे ठोस पावले उचलली नाहीत तर येणाऱ्या पिढ्यांना ही नदी केवळ इतिहासातच पाहावी लागेल, असा इशारा समितीने दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, कल्याण.